आज आपण आपल्या IMP क्वेश्चन सिरीज मधला 7वा प्रश्न पाहतो आहोत। याच्यामध्ये आपण दोन डेफिनेशन पाहणार आहे। पहिली डेफिनेशन आहे डिफाइन लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम आणि दुसरी डेफिनेशन आहे डिफाइन सेकंड्स पेंडुलम। मग आपण कन्सेप्ट सह पाहणार आहे। मग आता बघा, हा सिंपल पेंडुलम आहे आणि इथं बांधलेला आहे आणि हा याचा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे। हा पॉइंट जो आहे ना, हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे आणि ह्या बॉबची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्यामधलं अंतर। मग आता आपण इथं बघा, हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि ही बॉबची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी CG ऑफ बॉब आणि त्याच्यामधलं जे अंतर आहे हा आहे पॉइंट ऑफ सस्पेन्शन। असे दोन शब्द नीट लक्षात ठेवा। आणि मग हे अंतर जे काही आहे ही स्मॉल एल आहे आणि ही बॉबची रेडियस आहे आणि त्या दोन्हीची बेरीज केली की आपल्याला लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम मिळत असते। आलं का लक्षात? मग काय डेफिनेशन करायची? दी लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज डिफाइंड ऍज इट इज अ डिस्टन्स बिटवीन कशा मधलं अंतर आहे? इट इज अ डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ दी बॉब। समजली पहिली व्याख्या। आता दुसरी काय बघा, तर आता जेव्हा आपण याला असं ऑसिलेशन देऊ आणि हा बॉब परत इथून निघून परत इथं आला की त्याला म्हणजे ज्या पोझिशन पासून निघून परत तिथं आला की एक ऑसिलेशन कंप्लीट होतं। आणि जेव्हा हे एक ऑसिलेशन बघा इथपर्यंत आला तर याला परत यायला 2 सेकंद वेळ लागला। म्हणजे त्याचा टाइम पिरियड हा काय आहे तर 2 सेकंद आहे। अशा सिंपल पेंडुलमला काय म्हणायचं तर सेकंड्स पेंडुलम म्हणायचं। मग काय डेफिनेशन करायची? तर डेफिनेशन ऑफ सेकंड्स पेंडुलम a simple pendulum whose periodic time is 2 seconds that is called as seconds pendulum। समजल्या दोन्ही व्याख्या? नीट करा। एखाद्या मार्काला व्याख्या विचारली जाऊ शकते किंवा 2 मार्काला दोन्ही व्याख्या विचारल्या जाऊ शकतात। शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स। थँक्यू व्हेरी मच।